तर चला मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसांनी डबल सगळ्यांचं चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार आहे। त्याचबरोबर पहिला व्हिडिओ मी बनवला आहे प्रिन्स कट ब्लाउज कटिंग, कारण का 2-3 मैत्रिणींनी कमेंट्स केली होती। कमेंट्सला सुद्धा खूप जास्त दिवस झाले, पण मी थोडी बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता नाही आला, कारण का मी ब्लाउज शिवत नव्हते 7-8 दिवस। तर मी पहिला व्हिडिओ बनवत आहे 36 साइज प्रिन्स कट ब्लाउज कटिंग। आणि तुम्ही ह्याच पद्धतीने साइज कमी जास्त असेल तरी हीच पद्धत वापरून तुम्ही ब्लाउज कटिंग करू शकता। तुम्ही ह्याच पद्धतीने सगळी कटिंग करू शकता, फक्त पद्धत लक्षात ठेवा। आणि ही पद्धत खूप वेगळी आहे, त्याचबरोबर आपला खूप जास्त असा वेळ वाचणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी 4 फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला बॅक साइडची आणि पुढची कटिंग करायची आहे, हे पहा। तर त्याचबरोबर अशा प्रकारे अस्तरची घडी ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता, आणि अशी फोल्ड केलेली आहे। तर खालच्या साइडला आपल्याला 1.5 इंच अस्तर जास्त ठेवायचं आहे एकाच भागाला, म्हणजे 2 भाग आपण जे फोल्ड केले त्याला एवढं 1.5 इंच अस्तर एक्स्ट्रा ठेवून त्याच्यावर आपल्याला वरचा भाग फोल्ड केलेला ठेवायचा आहे। त्याचबरोबर बंद बाजू जी आहे ती आपल्या साइडला घ्यायची आहे। ही खूप महत्त्वाची पद्धत आहे, लक्षात ठेवा। बंद बाजू आपल्या साइडला घ्यायची, नंतर कटिंग करायची आहे। तर चला मग आपण हे जे खालच्या साइडला एक्स्ट्राचं अस्तर ठेवलंय तिथून मोजायचं नाही, आपण वरच्या भागापासून आता पहिली माप टाकायची आहेत। तुम्ही पाहू शकता ब्लाउजची उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच प्लस केलं, कारण का आपण 1.5 इंच पुढच्या साइडला एक जास्तीचा अस्तर ठेवलेला आहे। ओके, तर आपलं शोल्डर आहे 5.5 इंच। तुमचे जे बी माप असतील ते तुम्ही माप टाकू शकता, पण जर तुम्हाला प्रिन्स कटच ब्लाउज शिवायचं असेल ह्या परफेक्ट मापात, तर जसं आहे तसं प्रिन्स कट करून शिवू शकता, एकदम परफेक्ट माप बसेल। वाटलंच तर ट्राय करू शकता। ओके, 5.5 इंच शोल्डर टाकल्यानंतर आपल्याला 5.25 इंच मुंडा टाकायचा आहे, हे पहा। 5.25 इंच मुंडा, शोल्डर आहे 5.5 इंच। आता शोल्डर टाकल्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2 ला 1 लाईन कमी, किंवा सॉरी म्हणजे 2.25 इंच गळा रुंदी टाकायची, 2.2 2.25 इंच गळा रुंदी। नंतर आपल्याला आता छातीचं माप टाकायचं आहे। छातीचं माप आहे 9 इंच, म्हणजे 36ला 36चा चौथा भाग 9, आणि 9ला जर 4 ने भाग दिला तर 36, 9 चौक 36। हे पहा, त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवला आहे। मी अंदाजावरच अस्तर कटिंग करून घेतलं होतं, तर आपलं हे पूर्ण 1.5 इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे। नंतर आपल्याला मुंड्यातून गोल आकार द्यायचा आहे, अशा प्रकारे एक सरळ रेष ओढून घ्या। नंतर आपल्याला एक वर खूण करायची आहे आणि 1.5 वर खूण करायची आहे। आपल्याला या दोन्ही खुणावरूनही गोल आकार देऊन घ्यायचा आहे, अशा प्रकारे। नंतर एक वरच्या साइडने घ्यायचं मुंड्याच्या सेंटर वरून, आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा। हा आपला पुढचा गोलाकार आहे, आणि हा आहे बॅक साइडचा गोलाकार। ओके, तर आपण आता वरच्या साइडला बॅक साइड कटिंग करतोय, त्याच्यामुळे काय करायचं, फक्त हे आपण कट करून घ्यायचं, नंतर खोलगट आकार। तर आता ही कटिंग तुमच्या लक्षात आली असेल, तर नसेल तर आपण कटिंगच्या वेळेस नंतर आणखीन एकदा पाहू। तर चला मग, तर आपल्याला बॅक साइडचा गळा टाकायचा आहे। बॅक साइडचा गळा आहे आपला 9.5 इंच। 9.5 मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलं। तर खालच्या साइडला आपण गळ्याला 2.5 इंच गळा रुंदी ठेवली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो। हे पहा, आता आपला डीप नेक असाल, म्हणजे डीप गळा असेल आपला। डीप गळा म्हणजे किती, 3च्या पुढे, जर पाठीमागचा गळा 3च्या पुढे असेल तर डीप गळा असतो, म्हणजे जास्त रुंद गळा असतो। त्याच्यासाठी आपल्याला जे शोल्डर आहे ते गळ्याच्या साइडला उतरवायचं। हे पहा, अशा प्रकारे अर्धा इंच शोल्डर गळ्याच्या साइडला उतरवून घ्यायचं, त्याने काय होतं, शोल्डर आपलं उतरत नाही। ओके, आता आपण काय करायचं, नंतर 4.5 इंचावर एक खूण करायची, पण हा टक्ससाठी आहे। पण हा टक्स देण्याची आणखीन एक सोपी पद्धत आहे। जेवढा पण आपला गळा असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा आपलं
टक्स आला पाहिजे. उभा टक्स किती घ्यायचा हे बऱ्याच वेळेस मैत्रिणींना कन्फ्युजन येतं. तर आपला जो बी गळा आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला जास्त टक्स घ्यायचा आहे. ही टक्स घेण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि टक्स दुसऱ्या दोन्ही साईडला मिळून 1 इंच हा इतका आला पाहिजे. हा टक्स आहे. आपण किती घ्यायचा कपडा टक्सला कमरेपाशी, तर ते दोन्ही टक्स मिळून दोन्हीकडच्या साईडचा कपडा मिळून आपल्याला पूर्ण 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ओके, आता आपण ही कटिंग करून घेऊया. हे पहा, कटिंग अगोदर सोप्या पद्धतीत अशी करायची आहे, कारण का ह्याच्यावर आपल्याला पुढचा भागही कटिंग करायचा आहे. ओके, आता आपण गळ्यासाठी इथे कट लावून घ्यायचा. नंतर आपण वरचा भाग सेपरेट करून ज्या वेळेस आपण गळा कटिंग करतो त्यावेळेस आपण जे शोल्डर उतरवलं आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण हे पाठीमागचा भाग कट केला, तर हा आहे पुढचा भाग. त्याच्यासाठी आपण सरळ अशा प्रकारे मुंड्यावर एक रेष ओढायची. जो आपला मुंडा होता हे पहा अशा प्रकारे. नंतर आपल्याला मुंड्यातून एक सरळ लाईन अशा प्रकारे ओढायची जी बॅक साईडला घेतली होती. नंतर आपल्याला 1 इंचावर खून करायची आणि अशा प्रकारे गोल आकार देऊन आपल्याला पुढच्या मुंड्याला खोलगाट आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला माहीतच असेल आपला पुढचा मुंडा जो आहे तो खोलगट कटिंग केला जातो. तर अशा प्रकारे पुढच्या मुंड्याला खोलगट आकार देऊन कटिंग करून घ्यायचा आहे. चला, तर आपला मुंडा कटिंग झालेला आहे. तर आपली गळारुंदी घेतली होती तीच घ्यायची, कारण का बॅक साईडला गळारुंदी घेतली होती तेव्हा आपण गळ्याला कट लावला होता. पण थोडंसं चेंज करायचं आहे. ज्या वेळेस आपण शोल्डर गळ्याकडे उतरवलं होतं तशाच प्रकारे आपल्याला 2 लाईन शोल्डर मुंड्याच्या साईडला उतरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मुंड्याच्या साईडला शोल्डर 2 इंच उतरवलं आहे आणि हेच मुंडा आपण खालच्या साईडला 2 लाईन मुंडा उतरवला, शोल्डर उतरवला आहे मुंड्याच्या साईडला. 2 इंच झालं. आणि तितकाच मुंडा आपण फिटिंगच्या साईडला सुद्धा 2 लाईन उतरवून घेतलेला आहे. तर हे पहा मैत्रिणींनो, याची आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे. तर जे शिल्लक खालच्या साईडला 1/2 इंच कपडा ठेवला होता तो पकडून आपल्याला क्रॉस पट्टी 3 इंचाची घ्यायची आहे आणि फिटिंगच्या साईडला शिल्लक ठेवलेला कपडा धरून 2.5 इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची आहे. आता आपण काय करायचं, सरळ जॉईन करून घ्यायचं. 2.5 इंचाची क्रॉस पट्टी ठेवली होती ती. नंतर आपण अशा प्रकारे 3 इंचाला गोल आकार द्यायचा. नंतर गळ्याची पुढचा गळा टाकायचा. पुढचा गळा आहे 6.5 इंच, म्हणजे 6 इंच गळा आहे, त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6.5 इंच गळा रुंदी. नंतर अशा प्रकारे चौकोन करून घ्यायचा. चौकोन केल्यानंतर तुम्ही तुमच्या आकारानुसार ब्लाउजच्या गळ्याला आकार देऊ शकता. पानगळा, पंचकोनी गळा, प्रिन्स कटला तुम्हाला पाहिजे तसा गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. ओके, तर ही क्रॉस पट्टी आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी कट केल्यानंतर शोल्डर आणि गळा रुंदी, शोल्डर अर्ध आणि गळा रुंदी पूर्ण घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला 4 इंच पकडायचं. खालच्या साईडला 4 इंचावर 1, नंतर अर्धा इंच पुढच्या साईडला म्हणजे 4.5 इंचावर खून करायची. तुम्हाला जर सेम मापाचं ब्लाऊज शिवायचं असेल तर सेम ही कटिंग वापरून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. ओके, हे पहा. आता आपल्याला टक्स नुसार आहे, म्हणजे टक्स किती खोल द्यायचा आहे किंवा छातीचा शेप कसा आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तर मी या दोन्हीच्या मधला टक्स घेणार आहे. तर सरळ मी 2 इंचावर एक खूण घेतलेली आहे करून 2.25 इंचावर, आणि हीच खूण आपल्याला अशा प्रकारे मुंड्यात मिसळून घ्यायची आहे. ही खूप सोपी पद्धत आहे प्रिन्स कट कटिंग करण्याची. नंतर आपण जी खूण करून घेतली होती त्याच्यावर 1/2 इंचाची खूण करायची. त्याच्यावर 1/2 इंचाची खूण केल्यानंतर तिथून आपल्याला 3 टक्स आहे त्याचं माप द्यायचं आहे 2.5 इंच आतल्या साईडला, आणि टक्स आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचाचा. अशा प्रकारे 1/2 इंचाचा टक्स द्यायचा. नंतर 2 वर खूण करायची. हे पहा, तर
तर आपल्याला अशा प्रकारे फक्त एवढा टक्सच कटिंग करून घ्यायचा आहे. आपल्याला इकडं कटिंग करायची गरज नाहीये, फक्त आपण टक्स येतो तिथं कट टाकून घ्यायचा आहे. नंतर गळा कटिंग करायचा आहे. खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे आणि प्रिन्स कट ब्लाउज सुद्धा खूप छान बसतो शिवल्यानंतर. एकदा नक्की ट्राय करा. हे पहा, प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग तयार आहे. पण हे साईडला ठेवून आपल्याला आता मुंडा मोजून घ्यायचा आहे. मुंडा आपला आहे 5.5 इंच. 5.5 इंच मुंडा आहे. तर बाहीरुंदीसाठी मुंडा मोजून घेतला होता. तर बाहीरुंदी आपल्याला मुंड्यामध्ये पाऊण प्लस करून टाकायची आहे. 8.5 मुंडा आहे, तर आपल्याला 8.5 9.5 2 लाईन एक्स्ट्रा घेऊ शकता. बाहीची रुंदी घ्यायची आहे. नंतर कॅप हाईट घ्यायची आहे 2 इंच, कारण का बाही छोटी आहे त्याच्यामुळे कॅप हाईट 2 इंच घ्यायची आहे. तर आपण बाही मोजून घेऊया. बाही आहे 3.5 इंच. 3.5 इंच पूर्ण उंची आहे बाहीची, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं. नंतर आपण अशा प्रकारे घर तयार करून घ्यायचं. मुंडा टाकायचा आहे. ब्लाउजचा दंडघेर टाकायचा आहे 6 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. नंतर आतल्या साईडला फिटिंगसाठी 1.5 इंच घ्यायचं कॅप हाईट वरून. तर जे आपलं दंडघेराची फिटिंग होती ती शिल्लक मार्जिन घेतलं होतं, शिलाई मार्जिन 1.5 इंच फिटिंगसाठी, त्याला मिक्स करायचं. नंतर कॅप हाईटला बाहेरच्या साईडला शिलाई मार्जिनचा असा भाग मिक्स करायचा. नंतर आपल्याला बंद बाजू जी आपल्या साईडला होती तिथून 2.5 इंचावर एक आणि 2 इंचावर एक खून करून घ्यायची. नंतर आपल्याला अगोदर 2.5 इंचावरून अशा प्रकारे शेप द्यायचा आहे स्लीवचा बाहीचा, आणि नंतर 2 इंचावरून एक अशा प्रकारे द्यायचा आहे. अशा प्रकारे जर बाही कटिंग केली तर खूप छान आणि व्यवस्थित बसते. तर हे पहा, आपण अगोदर बाहेरच्या साईडनी बाही कटिंग करणार आहोत, म्हणजे आपला उत्तळ शेप आहे तो कट होतो. नंतर आपण हे शिल्लक राहिलेला बाहीचा कपडा अस्तरचा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. नंतर आपण पुढचा जो गोलाकार होता खोलगट तो कट करायचा. अशा प्रकारे फक्त 2च भाग कट करायचे आहेत. नंतर जी बंद बाजू होती त्या अशा प्रकारे 2 स्लीव्ज आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आता हा व्हिडिओ ज्या मैत्रिणींनी कमेंट्स केली होती की तुम्ही 36 साइज प्रिन्स कट ब्लाउज कटिंग दाखवा, हा त्यांच्यासाठी आहे. नंतर आपल्याला साडीमधलं ब्लाउज पीस काढून तोही कटिंग करून घ्यायचा आहे. पण आपलं फुकटचा वेळ न घालता इथेच व्हिडिओ संपवत आहोत. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला बाय.